नागपूर महानगरपालिकेच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे आणि आता 38 प्रभागामध्ये साधारण 151 नगरसेवक हे निवडून द्यायचे आहे। साधारण 24 लाख मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावून त्यांचा आवडीचा उमेदवार निवडणार आहे। खरं तर 3000 जवळपेक्षा जास्त मतदान केंद्र या ठिकाणी राहणार आहे आणि त्यामुळे या प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मतदान व्हावं यासाठी प्रक्रिया इथं राबवली जाणार आहे आणि त्यामुळे हे दुबार तिबार मतदारांचं मतदान पुन्हा होऊ नये, कुठेही एका ठिकाणीच या मतदारांचं मतदान व्हावं यासाठी निवडणूक विभाग सतर्क राहणार आहे। खरं तर ही महानगरपालिकेची निवडणूक अति तटीची राहणार आहे, कारण की प्रत्येक जण आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे। आपल्या कामाच्या भरोशावर ही उमेदवारी मागताना अनेक जण दिसतील आणि त्यामुळे येत्या काळामध्ये कुणी पक्षासोबत राहतं, जर तिकीट मिळालं नाही तर दुसऱ्या पक्षासोबत जातं का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर ही निवडणूक जी आहे अनेकांसाठी महत्त्वाची आहे, कारण की नगरसेवक म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे आणि 15 जानेवारी 2026ला मतदान होणार आहे। 16 तारखेला हे मतमोजणी होणार आहे। त्यामुळं संक्रांतीच्या वेळेस कोणाची पतंग कटते आणि कोणाची पतंग शाबूत राहते हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल। त्यामुळं या रणधुमाळीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। 24 लाख मतदार नेमकं कोणाच्या बाजूने उभं राहतात, कोणाची सत्ता या महानगरपालिकेकडे येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्याकडे एकूण 38 प्रभाग जे आहेत नागपूर महानगरपालिकेमध्ये, त्यात 151 सदस्यांसाठी जी निवडणूक आहे ती घेतली जाणार आहे निवडणुकीच्या दिवशी। त्याच्यामध्ये साधारणतः एकूण मतदार जे आहेत आपल्याकडे 24,83,112 एवढे मतदार आहेत। पुरुष मतदार 12,26,690 आणि स्त्री मतदार 12,56,166 आणि इतर मध्ये 256 मतदार आहेत। तसे एकूण 24,83,112 मतदार आहेत। साधारणतः 3,000 ते 31च्या दरम्यान जे आहे ते मतदान केंद्र आपल्याकडे असणार आहे। आयोगाच्या ज्या सूचना आहेत की 4 सदस्याचे प्रभाग आहेत, त्याच्यामध्ये साधारणतः 800 ते 900 जे आहे एक रफली त्यांनी आपल्याला दिलेला अंदाज हे करण्यासाठी की एक मतदार असतील असं एक मतदान केंद्र असावं। तर त्याच्यानुसार जर आपली मतदारांची संख्या बघितली तर साधारणतः 3,000 ते 3100 पर्यंत आहे। उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा जी आहे ती 15 लक्ष जी आहे ती झालेली आहे। याच्या बाबतीमध्ये आयोगाने एक वेळ घेतलेला आहे की काही जे वाटतात की संभाव्य दुबार आहे, ज्यांची नावं काही प्रमाणात जुळतात आणि ते दुबार तशी एक स्वतंत्रपणे यादी आम्हाला दिलेली आहे। त्याचं व्हेरिफिकेशनचं काम जे आहे ते आमच्याकडे चाललेलं आहे। त्याच्यामध्ये क्लिअर आयोगाच्या सूचना आहेत की त्याचे फोटो आपण चेक करून किंवा प्रायमरी पडताळणी करून झोन स्तरावर सुद्धा आणि इव्हन आम्ही आमच्या हेडक्वार्टरवर पण जितकी पॉसिबल आहे त्या पद्धतीने पडताळणी करतो। ती पडताळणी करून जर ते ऍक्च्युअली दुबार निघाले तर काय प्रोसिजर करायची आणि जर आपण ते प्रोसिजर आहे बघा, कारण की कोणत्याही मतदाराला आपण दुबार जेव्हा म्हणतो तेव्हा एका नावाला आपण मतदान करू देणार नाही अशी हे असते। तर ते करत असताना आपल्याला पूर्ण व्हेरिफिकेशन घेऊन त्याच्याकडनं कन्सेंट घेऊनच पुढची प्रोसेस करणं अपेक्षित असतं। तर या पद्धतीने व्हेरिफिकेशन कम्प्लीट होऊन जे येतील त्याच्यामध्ये त्यांचं आयोगाने सांगितल्याप्रमाणे आपण कन्सेंट फॉर्म करून एका त्याला मतदार केंद्राशी निगडीत ठेवू, दुसऱ्या मतदान केंद्रावर त्यांना वोटिंग अलाउड नसणार आहे। पण असं व्हेरिफिकेशन जिथे होऊ शकत नाही, फील्डवर जाऊन ते काही मतदार उपस्थित नसतात, अशा विषयामध्ये आपण त्यांना जे आयोगाकडून आलेली यादी आहे त्याच्यामध्ये त्यांना संभाव्य दुबार जे आहे ते शिक्का मारतो आणि त्याची एक कार्यपद्धती दिली आहे की अशा मतदार जर मतदान केंद्रामध्ये आले तर कशा पद्धतीने त्यांच्याकडनं मतदान करून घ्यायचं। त्याच्याबद्दल आयोगाच्या अतिशय क्लिअर सूचना आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत। त्याची पडताळणी करून पुढचं काम जे करायचं आहे ते आमच्याकडे चाललेलं आहे। आयोगाने याच्या संदर्भामध्ये 22 डिसेंबर पर्यंतची कारवाई जी आहे ती संपवण्यासाठी सांगितलेली आहे। सर, दुबार मतदान मिले हैं, एक स्क्रूटनी चल रही है नागपुर महानगरपालिका द्वारा, कितने दुबार मतदाता मिले हैं? ये स्क्रूटनी तो वो एक हम चल रहे, लेकिन तो हमें डेटा आयोग से आया हुआ है 95,000 का डेटा है, बट वो उसको आप दो में डिवाइड किया, यानी अगर ये करें तो उतने इंडिविजुअल नहीं है 95,000, दोज मेनी एंट्रीज आर प्रेजेंट। तो उसको हम वेरिफिकेशन करने के बाद जितने अभी ध्यान में आते हैं उतने ही आप उसको हम बोल सकते हैं कि वो दुबार रहेंगे। दुबारच आहे की दुबार तिबार वगैरे पण आहे? दुबार काही असते